काहीतरी. अगं आपल्या दिदीच्यात गेल्यावर खरंच अक्षरशः रात्री येताना मला येऊ वाटत नव्हतं, माझ्या डोळ्यात पाणी आलं होतं. रडले. पण कसं आहे, राहता किती दिवस सांगा की, आपला प्रपंच आहे, लेकर आहे, ती घर आहे, चालत नाही. आणि तिथं अजून आपल्या दुसऱ्या दिदी होत्या. हिला ही साडी नेसवली. साडीच्या ताईने नेसवली. आता कसं आहे माहिती आहे का, त्या पण ताई त्याच समाजाच्या आहेत, त्या जशा आपल्या दिदी आहेत तशा. तर त्यांचा भेदभाव काय नव्हता, वटी भरल्यात. आणि त्यांच्यात कसं आपलं कसं हळदी कुंकाचा करंडा आपल्यात भरलेला असतो. पण त्या म्हणल्या ताई आमच्यात चालत नाही, आणि तुमची निस्ती वटी मी कशी भरू. तर म्हणलं राहले, म्हणलं तसं काय सुद्धा नसतंय, जसं असेल तसं असेल, म्हणलं तसं काय नाही, एवढं वाईट वाटून घेऊ नका. तर आपल्यापाशी होता सिंदूर, मग त्या म्हणजे सिंदुराचं कुंकू तुम्हाला लावते आणि तुमची वटी मी भरते. तर नको म्हणलं ती वटी भरा, साडी पिढीची काही सुद्धा गरज नाही. तर बघा त्यांनी काय ऐकलं नाही, आणि त्या मला काय म्हणते त्या, आणि ह्यांना दाजी म्हणते. त्यामुळं दाजी तर फुल खुश होतं, कारण की दाजीसाठी तिथं तुम्हाला सांगते पनीर, ती मटर कसलं असतं, ती मटर, परत श्रीखंड, पुरी, भजे, पापड्या, अजून काय काय बरंच भात, राईस, काय काय असं बरंच त्यांनी पण केलं. जसं दिदीने केलं तसंच त्या ताईंनी पण केलं. चांगलं, एकदम चांगलं केलं. स्वयंपाकाला नाव कुठंही ठेवत नाही, स्वयंपाक त्यांनी भरपूर केला, चांगला केला. पण झालं काय हो, आमच्या पोटात जागाच उरली नाही. काय करायचं, पोटच जरा बारकं पडलं, त्यामुळे जागा नाही. त्या ताईने बघा निसून जावं म्हणत होत्या. परत म्हणल्या पाऊस चिरचिर येत होत्या, म्हणल्या ताई साडी खराब होईल. म्हणलं हा ताई खरंच साडी खराब होईल. गेल्यानंतर ना मी तुम्हाला सांगते, म्हणलं ह्याच्यावर एक ब्लाऊज शिवते मस्त मध्ये, आणि तुम्हाला व्हिडिओ कॉल करून दाखवीन, म्हणलं तुमची साडी मी नेसली का नाही. तर अशा पद्धतीने जम्पर ब्लाऊजला असा एकच नंबर आहे की, हा? एकच नंबर आहे. आणि त्या ताईने तुला सांगितलं होतं ब्लाऊज साडीमध्ये आहे, एकदम मस्तपैकी आहे म्हणून सांगितलं होतं, तुझ्या लक्षात नाही गेलं का? कशाचं लक्षात काय राहतंय लक्षात. अहो आल्यापासनं आम्ही इथं पोचल्यापासून झोपली, पण सकाळी काय झालं, आज गावाकडे आलोय म्हणून मित्रांनी ही का नाही आमच्या दिवस उगवायपासून फोन, आणि दिवस उगवाय मित्राचं जाऊ द्या, ही जी साडी नेसवली सगळ्यात अगोदर ह्या दिदींचा फोन आला. परत आपल्या मोठ्या दिदीचा पण परत मोठ्या दिदींचा पण फोन आला, परत आमच्या मित्रांचा पण फोन आला. म्हणजे आमचं 12 वाजेपर्यंत फोनच चालू होत, सगळ्यांबरोबर फोनच चालू. आणि कधी नाही ती पहिल्यांदा आयुष्यात पुण्याला गेलोय हो. त्यामुळे लय आनंद झाला. खरंच पुण्यात गेले, पुण्यात आपल्या गावाकडे जसं प्रेम मिळतं ना, तसं ते आपल्या पुण्यात गेल्यानंतर प्रेम मिळतं. मी म्हणायची बाबा गावाकडची माणसं वेगळी असते, ती शहरशिटीतली माणसांचा स्वभाव, राहणीमान, बोलण्याची चाल किंवा त्यांचं वागणं हे सगळं सगळं वेगळं असेल. पण काय आपल्यापेक्षा स्वभाव त्यांचा चांगला, प्रेमळ आहे, प्रेमळ आहे. अक्षरशः अशी जेव्हा कवटाळते ती ना, तेव्हा खरं आपल्या इतिहासाचा अनुभव होतो. आणि जेव्हा दोघींनी पण दिदीनं ताईनं कवटाळलं, तेव्हा खरं लय वाईट वाटलं. येताना जो क्षण होता दिदीपासून, दिदी अक्षरशः रडायला लागली, वाईट वाटायला लागलं. ह्यांच्या डोळ्यात पण पाणी आलं, सुवर्णताईच्या पण डोळ्यात पाणी आलं, परत दादाच्या पण आलं. काय रडायला लागल्यावर, दिदी रडायला लागल्यावर काहीच समजेना. दीदी म्हणल्या कितना, म्हणजे त्यांच्या भाषेत त्या म्हणल्या कितना भी हमारे पास है, म्हणजे आपण नाही, आपल्यापाशी धन दौलत किती पण असू द्या, त्याचा काय उपयोग नाही. माणसानं माणसाला जीव लावला पाहिजे. खरंच दीदीनं काल ती सिद्ध केलं, दाखवून दिलं की पैशापेक्षा माणुसकी मोठी. आणि एकाच दिदीने नाही, दोन्ही दिदीने दाखवून दिलंय बरं का. खरं भारी वाटलं. इतकं नाही वाटत नव्हतं पुन्हा सोडून ह्यांना, मग त्या पुन्हा जायला जाऊ थांबा, पण मुलांची शाळा बुडती व त्यामुळं आपल्या गावाकडे आपल्या खिलारवाडीला येऊ लागलं. तर बघा येताना दिदीने अजून 2 किलो मसाला, 2 किलो तूप, आणि या ताईंनी पण आपल्याला सांगितले 2 किलो तूप, 2 किलो मसाला. असे म्हणजे आपल्याला एवढं विश्वास ठेवते ना, आपल्याला एवढं माया, एवढं प्रेम करते ते. त्यामुळे जर दुःख आपल्या पदरात असलं तर ते दुःखाचं काही वाटत नाही बहिणी, कारण की एवढी जीवा भावाची माणसं आपल्या संग आहेत ती. त्यामुळे त्याच्या पुढे ती फिकच आहे असं वाटतंय. जरी आपल्याला काय वाईट वाटलं, जरी काय आपल्या डोक्यात वाईट विचारायचं असलं, तरी एक कॉल केला तर ती विचाराचं म्हणजे काय ना काय त्याच्यावर मार्ग निघतो,
आणि ते चांगले विचार डोक्यात घातल्यानंतर ना 100% त्याच्यावर काय तर मार्ग निघून आपल्या कामाला आपण चालतो. तशी आहे दीदी आपली. दीदी कायम म्हणते, दीदी तुम्हाला एक ना एक दिन जरूर आएगा. दुआ करती हूँ मेरे अल्लाह पे. त्यांच्या भाषेत ती बोलते ती. जेव्हा ती म्हणते ती ना, काय तर त्यांची एक भाषा आहे बघा, ती मला काय म्हणता येत नाही, पण ती त्यांच्या अल्लाचं नाव घेते ती आणि काय तर ती तसं म्हणते ती. आणि ज्यावेळेस ती तसं बोलते ती त्यावेळेस मनाला एक सुकून मिळतो, एक शांती मिळते, एक असा आनंद वेगळा मिळतो की आपल्यासाठी त्यांच्या देवापाशी एक दुआ मागते ती. मी माझ्या देवापाशी त्यांच्यासाठी का दुआ मागायचा नाही. मी सुद्धा म्हणलं दीदी म्हणलं खास तुमच्यासाठी म्हणलं मी सुद्धा माझ्या स्वामींपाशी तुमच्यासाठी दुआ मागणार म्हणलं. माझं आयुष्य सुद्धा तुम्हाला लावतो. मला म्हणते अरे दीदी तुम्हारा आयुष्य नहीं चाहिए मुझे, तुम्हारा प्यार चाहिए मुझे और कुछ नहीं चाहिए. जेव्हा त्या म्हणल्या ना तेव्हा हेनी स्वतः ह्यांचं किती जर बोललं तर डोळ्यातनं पाणी येत नाही, पण टप दिवशी डोळ्यातनं पाणी जेव्हा बाहेर आलं तेव्हा तिथे सुद्धा डोळं गच्च भरलं पाण्यानं. त्यांच्यापाशी कुठल्याच गोष्टीची कमी नाही. गाडी बंगला नोकर चाकर सगळं आहे त्यांच्यापाशी. घरदार सोन्यासारखी लेकरं नातवंड सगळं सगळं सुख आहे. सगळ्या जगाचं सुख आहे त्यांच्यापाशी. काही सुद्धा नाही म्हणते त्या. फक्त म्हणजे माझं चांगलं हो अशी त्यांच्या देवापाशी मागणं आहे. एक ना एक दिवस जरूर आहे का येतो. किती वेळा म्हणले असते त्याला माफ नाही. आणि मी म्हणलं आमच्यात चालत नाही असं ड्रेस घातलेलं पटत नाही. आणि पप्पाला आईला पण माझ्या पटत नाही म्हणलं. तर म्हणल्या दीदी एक ना एक दिन हमको ये दुनिया छोड़कर जाएंगे, हम फिर इधर कभी नहीं आएंगे. तर इथं आहे तोपर्यंत आपल्या जीवाची आपल्या काय तर हाऊस मौज झाली पाहिजे. असं पण नाव ठेवते तसं पण नाव ठेवते. तू काय वेगळं करत नाही आणि मी तुला प्रेमाने घेतलंय. एक मोठ्या बहिणीला एक बारक्या बहिणीला घेतलंय, त्यामुळे तू प्रेमानं घाल. मला सगळेजण आजपर्यंत म्हणत होते की तू ड्रेस घाल. मी अजून ड्रेस घातला नव्हता. कुणाचंच मी ऐकलं नाही, कारण की मला पण बरोबर वाटत नव्हतं. म्हणजे ती बेस तसा बेस असतो. पचलती खाओ शोभलती लिहावं असं जुनं विचारायचं. त्यामुळे कुठं मी खचत होती, थांबत होती, नको वाटत होतं. बनायची जेव्हा वेळ येईल तेव्हा बघित. जेव्हा पुण्यात गेली ज्यावेळेस दीदीनं स्वतः कागदातून हे ड्रेस काढला मला सांगितलं दीदी आता तू काय तुझ्या घरी नाही, तू माझ्या घरी आहे. त्यामुळं तू माझ्यासाठी ड्रेस एक 10 मिनिटं होईना घालावं लागतो. त्यांच्या मनासाठी मी ही ड्रेस घातला. ज्यावेळेस मी हे ड्रेस घातला त्यावेळेस त्यांच्या चेहऱ्यावर जे आनंद होता हे वेगळंच होतं. काय अहो वेगळं कसं म्हणते अगं. त्यांनी तुला ती काय डोळ्यात सुरमा फिरमा लावते, परत त्यांचं जी काय रंगरंगोटी आहे चेहऱ्याला लावायची बघा रंगरंगोटी वाटत ते देखील मेकअपचं सामान होत असलं लावलं. काय राव दिसत ते नुसती अप्सराच. माझ्याकरता अप्सराच आहे हो. माझी ती अर्धांगिनी आहे. ती काय कपडे घालल त्यात ती दिसल ती माझ्याकरता अप्सरस पेक्षा कुठल्या कमी नाही. पण मला एकच म्हणायचं आहे की आज नुसत्या फोनवरून बोलण्यानं आज आम्ही तिथपर्यंत पोहोचलो किंवा त्यांच्या घरी गेलो. तर हे दोन्ही दिदीनी म्हणजे एका वहिनीनी आणि एका दिदीनं काही आम्हाला कमी पडू दिलं नाही. गावाकडलं ध्यान येऊ दिलं नाही. आई अंबाबाईनी स्वामीनी त्यांच्या जीवनात भरभरून सुख द्यावं. त्यांची लेकरं बाळा सुखात कायम सुखात राहावं. आणि त्या मला दाजी म्हणणाऱ्या आणि हिला ताई म्हणणाऱ्या ज्या ताई आहेत का नाही दिदी, त्यांचा एक मुलगा आपला डॉक्टर आहेत. ते डॉक्टर आहेत ते मोठे आहेत बहिणीला त्यांची कशी तिळ मतर काय नाही गर्व नाही कशाचा. गाडी बंगला सगळं आहे त्यांच्यापाशी. तरी सुद्धा त्याने मला घट्ट मिठी मारली, मला घट्ट आवळून धरलं. काशा पाय काय माहिती नाही. त्या म्हणते ताई तुम्हाला ज्यावेळेस बघतो त्यावेळेस काय असं आहे माहिती नाही. गावाकडली आठवण येते त्यांना. आपल्यातलं कोण तर हाय की भला आपल्या रक्ता नात्यातलं नसू द्या पण जीवाभावातलं आहे म्हणून त्यांनी गेल्या कविता ताईला तुमच्या मिठी मारली, घट्ट आवळून धरलं. काय हो व्हिडिओ का काढता आला नाही त्याचं कारण भरपूर आहे ते तुम्हाला मी सांगेन. आणि ह्या दिदी ज्यात आपण गेलतो ही फॅमिली आपली ती पण आपलीच आहे. पण ह्यांचं कसं आहे ह्यांच्यात व्हिडिओ काढला तर चालतोय कारण
त्यांचाच थोरला मुलगा व्हिडिओ बनवतात. ते रील बनवते, त्यामुळे त्यांना ती वाटत नाही त्याचं काही. त्यात ताईला पण व्हिडिओची काही अडचण नव्हती, पण जी त्यांच्या वयस्कर आहेत त्यांना त्या भेल्या. आणि मी मानते त्यांना की ते अजून सुद्धा त्यांच्या सासू सासऱ्याचं ऐकतात. खरं अजून माझ्या वाढ वडिलांना किंवा आपल्यापेक्षा वयस्कर लोकांना मान सन्मान देते, त्या आदर करते त्या. त्यामुळे अजून इज्जत वाढली माझ्या नजरेत त्यांच्याबद्दल. अजून प्रेम, अजून इज्जत वाढली की ते अजून मान सन्मान त्याच देत नाहीत, पण त्यांची मुलं सुद्धा अजून त्यांच्या आजी आजोबाला मानतात, त्यांचा शब्द झेलतात, त्यांच्या शब्दाला किंमत ऐक देते. देतात, किंमत देतात.